एका नदीला मुकरब खानाचा सेनासागर भेटायला आला होता. काठावर होता शिवपुत्र संभाजी आणि ठरलं एकच, लढून मरा नाहीतर पाया पडून शरणागती पत्करा. संभाजी महाराजांनी मातीसाठी लढायचं ठरवलं. 60 वर्षाचे मालोजी बाबा संभाजीराजांना सांगतेत, राज तुम्ही निघा. बाजी प्रभूंनी शिवरायांसाठी घोडकिंड अडवली. हा मालोजी तुमच्यासाठी या संगमेश्वरची खिंड अडवून धरायला तयार आहे. तरी संभाजीराजे म्हणतात, मालोजी बाबा तुमच्या थकल्या खांद्यावरती स्वराज्य सोपवून जायला राज नाही झालो, आपण घेऊ आणि लढू. इथंच तलवार काढला, संयुद्ध. 60 वर्षाचे मालोजी बाबा संभाजी राजांसाठी जीवाचं रान करू लागले. मुकरब खानाने एक शमशेर फिरवली, मालोजी बाबाची गर्दन खाली पडली. मालोजी बाबांच्या तोंडात एक वाक्य निघालं, संताजी पोराला सांगते, संताजी काही कर, राजाला सुखरूप पोचव, आपल्या संभाजीला जगला पाहिजे. अरे लेकानो जीवाचं रान करा. संभाजी राजांच्या केसाला सुद्धा धक्का लागून देऊ नका. पण भळ तोकडं पडलं आणि संभाजी राजांना मुघलांनी घेरलं. संभाजी राजांनी सांगितलं संताजीला, संताजी निघ. संताजी जायला तयार होईनात. नाही राज, सोडून नाही जाणार. संताजी राजा आदेश देतोय, निघ. माझा बादल घोडा घे आणि लवकरात लवकर रायगडावरती जा आणि सांग संभाजी राजांना कैद करायचा प्रयत्न चालू आहे. बादल घोड्यावरती संताजी घोडपडे बसले, घोडा ताणला. अरे तो बादल संभाजी राजांचा डोळ्यात पाणी आणून राजाकडे बघत होता. अरे पाय निघत नव्हता. आयुष्यभर संभाजी राजाच्या घोड्यावरती बसला. तो घोडा राजासाठी जीवाची रान करत पळत गेला रायगडावरती गेला. पण इकडं मुकरब खानानं संभाजी राजांना घेरलं. दोराना साखळदंडाना गिरफ्तार करायला. पण कोणाची जिगर होय ना, एखादा समोर जायचा, संभाजी राजांची फक्त नजर वारवायची. 4 पावलं माग सरायचा तो. त्यावेळी त्याला कळालं, जगात सगळ्यांचा नाद करा पण मराठ्यांचा नाद करायचा नाही. माझी बात नाही. छोटी दोर आणले, साखळ दंड आणले, फितुरीनं संभाजी राजा गिरफ्तार केला. स्वराज्याचा छावा संभाजी राजा पकडला गेला. आणि औरंगजेबाला बातमी कळाली, हुजूर काफर संभा आ गयाच. आणि औरंगजेब उठून उभा राहिला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला. हे अल्लाह रहम दल्ली आ गयाच, अब दिखाएंगे उसको औरंगजेब चीज क्या है. आतापर्यंत डोक्यावरती राजाची टोपी घालून फिरला असेल, विदूषकी झबली घाला. आतापर्यंत अंगात राजाची कपडे घालून फिरला असेल, जनावराची कातडी बांधा. आतापर्यंत अंगात साखळ दंड घालून फिरला असेल, आतापर्यंत अंगात सोन्याच्या मोत्यांच्या माळा घालून फिरला असेल, लोखंडी साखळ दंडात बांधा. आतापर्यंत आल्यावरती ढोल ताशे वाजले असतील, नगारे वाजवा. आतापर्यंत हत्तीच्या अंबारीतनं फिरला असेल, उंटाला उलट बांधा. कळू द्या जगाला, आलमगीर औरंगजेब ह्यानं संभाजी राजा गिरफ्तार केलाय. ठरलं शेवटी ह्या मुकरब खानानं संभाजी राजांच्या अंगावरती मोगली ड्रेस चढवला. संभाजी राजांना घोड्याला उलट बांधलं आणि लवकरात लवकर संगमेश्वर पासून अकलूज पर्यंत त्याला लवकरात लवकर संभाजीराजांना न्यायचं होतं. का? मराठ्यांना समजलं तर मराठी संभाजीराजांना सोडवायचा प्रयत्न करतील.
का अकलूजला का औरंगजेबाचं 70,000ची फौज अकलूजमध्ये उभा होती आणि निघाला. मुकरब खानानं संभाजीराजांना घोड्यावरती उलटं बांधलं, अंगात मोकरी रियासतीची मुघली सगळे ड्रेस चढवले. आपल्या माणसांना वाटलं दुसराच मुघली कोण तर सरदार न्यायला लागले. अरे किल्ल्याच्या तटावर संभाजीराजाला नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. गावच्या वेशीवरनं संभाजीराजाला नेलं जात होतं, पण गावातल्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. खर तर संगमेश्वर ते अकलूज हे अंतर एसटीनं जायचं म्हणलं तर ताईनो 1.5 दिवस लागतो. या मुकरब खानानं संभाजी महाराजांना घेऊन हे अंतर अवघ्या 2 दिवसात पार केले. कुत्र मागं लागल्यासारखा पळत होता. का लवकरात लवकर संभाजी गिरफ्तार केलाय, औरंगजेबा समोर पेश करायचाय. आणि मुकरब खानानं संभाजी महाराजांना अकलूजला आणलं आणि 70,000चा औरंगजेबाची फौज मुकरबला मिळाली. मुकरबनं संभाजी राजांना पकडलं, डोक्याची कपडे काढली, अंगाची कपडे काढली आणि डोक्यावरती विदूषकी टोपी घातली, अंगात जनावराची कातडी बांधली आणि उंटाला उलटा बांधला आणि संभाजी राजांची धिंड काढली. अरे कोणीतरी यायचं, संभाजी राजांच्या अंगावरती थुंकायचं. कोणीतरी यायचं, संभाजी राजांच्या अंगावरती दगड मारायचं. कोणीतरी यायचं, उलटाची शक्ती पिरगळायचं, उलट थया 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 नाचायचा. अंगातले साखर दंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी रक्त रक्त रक्त. नाराजा रडला पोरांनो, नाराजा औरंगजेबाच्या पाया पडला. लेकांनो, आपला राजा जगला स्वाभिमानानं, आपला राजा लढला स्वाभिमानानं. का इथं बसलेल्या पोरांच्या कपाळावरचा भगवा टिळा अभेद्य राहावा फक्त यासाठी. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या भिंतीवर कसा दिसतोय संभाजी राजा, कसाय संभाजी राजा. 9 वर्ष जन औरंगजेबाला या सह्याद्रीचा सूर्य सुद्धा बघून दिला नाही. कसाय तो. शेवटी पळवत पळवत संभाजी राजांना बहादूरगड म्हणजे आत्ताचा धर्मवीर गडावरती आणलं आणि औरंगजेबाला बातमी कळवली, हुजूर कापर संभा गया. औरंगजेब उठला, संभाजी राजांच्या समोर उभा केलं, खाली आला, संभाजी राजांना बघितलं, गुडघ्यावरती बसला आणि नमाजाच्या रुकाटा पडायला लागला. हे अल्लाह रहमदल्ली, खुदा ना खास्ता जिसको देखने को सपना था कदमों में लाके खडा किया है. आणि यावेळी पकडलेले असताना, औरंगजेबाच्या कैदेत असताना संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात, कवी कलश कवी आहात आपण, मग ह्यो खाली बसलाय माझ्या समोर येऊन, ह्याच्यावरती सुचते का एखादी कविता. आणि कडाडले कवी कलश हा राजन, आणि राजांचा कवी म्हणू लागला, राजन तुम हो साचे क्या खूप लढे हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. औराजे तुम्ही काय लढलात जंग, तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. चोप चोप वरती जाऊन बसला आणि म्हणतोय, 9 साल का था, 9 साल का था तब मैंने इसको पूछा था, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. 9 साल के संभा ने मेरे को जवाब दिया था, अरे औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन औरंगजेब हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था. आयुष्यात 3 चुका केल्या. पहिली चूक, शहाजी राजाला जिवंत सोडलं. शहाजी राजा मारला असता शिवाजी राजा तयार झाला नसता. दुसरी चूक, आग्र्यातनं शिवाजी राजाला जिवंत सोडलं. शिवाजी राजा मारला असता संभाजी राजा तयार झाला नसता. तिसरी चूक नाही करणार.
आणि विचारले, पहिला प्रश्न कान देऊन ऐका, विचारतोय, बता शंभो, स्वराज्य का खजिना कहा रखा है? आणि कराडला छावा, अरे औरंगजेब हा सह्याद्री, हा आमचा खजिना तू घेतलास, पण घेऊ स्वतःच्या मनगटाच्या जोरावरती. अरे तलवारीच्या टोकावरती भाकऱ्या भाजतात मराठे, तुला भाजायला वेळ नाही लागणार. ज्यादा बोलणे का नहीं, जो बताए वही जवाब देने का. आणि दुसरा प्रश्न विचारला, बता शंभू, मन कौन कौन से सरदार तुझ में शामिल थे? आणि कडाडला राजा, अरे औरंगजेब ही सगळी माणसं आमचे, तू घेतलास फितुरीनं, घेऊ एक दिवस असेच. चुप, इसकी आंखें बहुत मेरे को सताती, ले जाया जाए इसको, बांध दिया जाए. आणि संभाजी राजांना वधस्तंभाला बांधलं आणि मौलवींना बोलवलं आणि विचारलं, क्या किया जाए? तरी मौलवींनी सांगितलं, औरंगजेब हुजूर तुकडे करून मारायचा, हलाल हलाल करायचा. मासा जसा तडपडतो ना, तसा 9 वर्षे ना आम्हाला तडपडलंय, जिवंत सोडायचा नाही. आणि त्यावेळी सांगितलंय, हुजूर एक काम करा, त्याचा कवी मित्र कवी कलश, कुठली शिक्षा संभाजी राजांना द्यायच्या अगोदर त्याचा मित्र कवी कलशाला ती शिक्षा द्यायची. ठरलं. एके दिवशी सायंकाळी संभाजीराजांना बांधले, कवी कलशांना बांधले आणि मुखरब आणि औरंगजेब कवी कलशांच्या पशी आला आणि म्हणतोय मुखरब कवी कलशांना, हे कवी, इस कमभक्त ने क्या दिया रे तेरे को? आ मेरे पास, जिंदा छोड़ देंगे औरंगजेब आपको. आणि हसत कवी कलश म्हणतोय संभाजी राजांना, शंभू राजे सुना आपने, क्या कह रहा है मुखरब? कहता है आ मेरे पास, जिंदा छोड़ देंगे तेरे को. आणि कवी कलश मुखरबला म्हणतोय औरंगजेबाकडे बघून, अरे औरंगजेब, नमक है रे हम शंभू राजे के, जिएंगे शंभू राजे के साथ और मरेंगे भी शंभू राजे के साथ. अरे औरंगजेब, हाथी घोड़े तोप तलवारे, हाथी घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में पकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. चुप. आला. मौलवींनी सांगितलं, आंखें निकाल दो उसकी, बहुत बोलती है उसकी आंखें. लाल बुंद तप्त सळ्या संभाजीराजांच्या जवळ आणण्यात त्याला. संभाजीराजे वधस्तंभाला बांधलेत. सप्ततया जवळ आल्या, गरम सळ्या धुऱ्यांच्या रेषा सोडणाऱ्या संभाजीराजांच्या डोळ्यांच्या समोर आल्या. घेऊन मारायला उरले नव्हते डोळे, डोळे उरले होते कबीन खोपल्या, उग्र 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 डोळ्यातनं रक्त 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 बाहेर करणाऱ्या. अरे ज्या डोळ्यांनी आऊसाहेबांना बघितलं, ज्या डोळ्यांनी हा विदर्भ बघितला, त्या संभाजी राजाची, आपल्या राजाचे डोळे उरले नव्हते. दुसरी शिक्षा सुनावली. विचारली औरंगजेबानं, कुछ बताया? ना हुजूर, गाली दे रहा है, खाना खाना छोड़ दिया है उसने हुजूर. ऐसा है, कान काट दो उसके. आणि सैनिक जवळ आलं, कान घेऊन संभाजीराजांना बांधलं होतं. अरे ज्या कानानं हर हर महादेवाची गर्जना ऐकली, ज्या कानानं शिवरायांचा जयघोष ऐकला, ते कान आता जाणार होते. जवळ आले, हापशीने तलवार बाहेर काढली, सापकरला तलवार चालवली. संभाजी राजांचे कान खाली पडले, डोळे उरले होते ना, कान उरले होते, उरले होते फक्त रक्त 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 बाहेर सोडणारे अवयव. कोणीतरी यायचं संभाजी राजांच्या अंगावरती थुंकायचं, कोणीतरी यायचं संभाजी राजांची केस धरायचं, वरील काढायचं, असं ते वेदना व्हायच्या. कोणीतरी यायचं हातात धरायचं, तलवारीनं संभाजी राजांच्या हाताची बोट कापायचं.
कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढून घ्यायचं, कुत्र्या गिधाडांना खायला घालायचं, अरे बोकुड सोलावं. तसं संभाजी राजांचं आपलं कातडं सोललं होतं. ना राजा रडला, ना औरंगजेबाच्या पाया पडला. राजा उभा राहिला स्वाभिमानानं. फक्त माझी पोरं धर्मासाठी जगावीत आणि मरावीत यासाठी. एक जण आला, त्यानं संभाजी राजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षीकाम करायचं चालू केलं. एक जण आला, हातात मीठ घेतलं, संभाजी राजांच्या अंगाला मीठ चोळलं. अरे माता तर पडावा, तसा राजाचा देह तर पडला. ना पाणी दिलं, राजा माशासारखा तडपडायला लागला. कोणीतरी आलं, संभाजी राजांच्या अंगावरती गरम पाणी ओतलं. हनुमानाला सेंदूर फासावा तसा राजा दिसत होता. भूतासारखी अवस्था करून ठेवली होती आपल्या राजाची, भूतासारखी. आणि तिसरी शिक्षा सुनावली, जबान बहुत बोलती है उसकी, निकाल दो जबान. ज्या जिभेनं जगदंब जगदंबच्या जयघोष दिला, जी जीभ या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या तोंडावरती पराक्रमाची गाथा सोडून गेली, ती जीभ आता जाणार होती. हापशी जवळ आली, संभाजीराजांच्या जवळ आली. हापशींनी संभाजीराजांचा जबडा दाबायचा प्रयत्न केला. तोंड उघडे ना, जबडा दाबायचा प्रयत्न केला. संभाजीराजांनी तोंड दाबून धरलं, उघडे ना, दाबून धरलं, उघडे ना. अरे कसं उघडेल? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात. ही आमची अवकात सांगणारा संभाजी राजा आहे. कशी उघडेल? शेवटी हापशीने एक युक्ती काढली. संभाजीराजांचं नाक दाबून धरलं, नाक दाबून धरलं, श्वास गुदमरला. श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं, सांशात टाकली, जीभ बाहेर काढली, तलवार काढली, जीभ तोडली. ती सुद्धा खाली पडली. तयार नव्हती राजापासून वेगळं व्हायला. तोंडातनं रक्त 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 बाहेर येत होत. ना डोळे उरले होते, ना कान उरले होते, ना जीभ उरली होती. शेवटची शिक्षा ठरली, कलम कर देंगे गर्दन इसकी. परत मौलवींच्या सांगण्यावरून संभाजी राजांना उंटाला उलट बांधलं. पुण्याला कधी गेलात तर ताईनो आपण आळंदीला जातो. ज्ञानोबारायांची समाधी बघितला असाल. आळंदीपासून 10 किलोमीटर अंतरावरती वडू, बुद्रुक, तुळापूर, भीमा, भामा, इंद्रायणी 3 नद्यांचा संगम, पवित्र संगम औरंगजेबानं बाद करायचा ठरवला. तुळापूरला नेऊन गर्दन कलम करायची. परत संभाजी राजांचा देह उंटाला उलटा बांधला. फरफटत 100 किलोमीटर संभाजी महाराजांना वडत नेलं आणि तुळापूरच्या वधस्तंभाला बांधलं. फाल्गुन मध्य अमावस्या, गुढीपाडव्याचा दिवस. असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशी संभाजी राजांची हत्या केली. चूक. गुढीपाडवा हा महाराजांच्या अगोदर सण साजरा करत आलेला, पण दुर्दैव हिंदूचं की दुःख म्हणजे संभाजीराजांचा मृत्यू आणि सुख म्हणजे गुढीपाडवा, दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आलेत. आणि शेवटची शिक्षा सुनावली, गर्दन कलम किया जाए उसकी. हापशी आली, वधस्तंभाला संभाजीराजांना बांधलं होतं. डोळे नव्हते, कान नव्हते, जीभ नव्हती, हाताची बोट नव्हती. शेवटचा श्वास घ्यायला राजा तयार होता. आपल्या राजानं एकदा ह्या मातीला बघितलं. आबासाहेब, कान नाही उरले बर का आबासाहेब. आबासाहेब, तुमची जय जयकार करणारी ही जीभ सुद्धा तुमच्या लेखाची उरली नाही बर का आबासाहेब. आबासाहेब, ज्या डोळ्यांनी मी हा विदर्भ, हा महाराष्ट्र बघितला, ते डोळे सुद्धा नाही राहिले बर का आबासाहेब. आबासाहेब, येतोय बर का तुमच्याकडं. तुमच्या छाव्याला शेवटचं घ्या ना आबासाहेब जवळ. रक्तानं माक लावता रे संभाजी राजा. हापशी जवळ आले. संभाजी राजांना बघितलं. वारा स्तब्ध झाला. पक्ष्यांचा किलबिलाट शांत झाला. तलवार बाहेर काढली. सप करण्यात तलवार चालवली.
संभाजी राजांची गर्दन मातीमध्ये खाली पडली. संभाजी राजांच्या तोंडून एक वाफ निघाली. वाफे बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा संभाजी राजा सांगत गेला, सांगा शिवरायांना, तुमचा छावा मातीत नाही मेला, तुमचा छावा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे संभाजी राजे असतात, हे सांगत गेला. शेवटी औरंगजेबानं संभाजी राजांची गर्दन धरली, भाला रवला. नाचत नाचत अख्ख्या वरीत आपल्या राजाची मिरवणूक काढली. अरे भाला गर्दनीला लावला, नाचवली अखंड गावात गर्दन इंद्रायणीकडे आणली आणि इंद्रायणीच्या तिरेत भाला रवला. संभाजी राजांच्या गर्दनीतनं एक रक्ताचा थेंब इंद्रायणीत गेला. पोरांनो, आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला संकट येतं. आयुष्यात कधीतरी मरू वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी डिप्रेशन येतं, भरती होत नाही, अधिकारी होत नाही, मार्क मिळत नाहीत. कधी मरू वाटलं, एक काम करायचं, गाडी काढायची, पुणे गाठायचं आणि तिथनं एसटीनं वडू बुद्रुक तुळापूरला जायचं. पोरांनो, संभाजीराजांच्या समाधीपाशी जायचं, राजाला बघायचं, मुजरा करायचा धन्याला, इंद्रायणीकडे जायचं आणि विचारायचं, सांग ना इंद्रायणी, शत्रूशी आणि संकटाशी कसा लढला माझा संभाजी राजा. ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, अरे ऐक लेका, तुझा राजा लढला स्वाभिमानानं, तुझा राजा संकटाशी भिडला स्वाभिमानानं, तुझा राजा धर्मासाठी लढला आणि मेला स्वाभिमानानं. हे ऐक, ही ज्वलंत प्रेरणा आहे. मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही, पण पोरांनो, जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक हिंदूचं आयुष्यात एकदा रायगडावरती वडू बुद्रुक तुळापूरला गेल्यावरती आपल्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. संभाजीराजे गेल्यावरती कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हातात होते ढाल आणि पळत होतं घोड. अरे संभाजी राजाचं नाव ऐकून एकदा डोळे झाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. कवी विष्णू थोरे एके ठिकाणी म्हणतात, शेवटचा अर्धा मिनिट घेतो. कवी विष्णू थोरे एके ठिकाणी म्हणतात, हर हर महादेवाची नौबत पुन्हा जडेल काय, हर हर महादेवाची नौबत पुन्हा जडेल काय, या स्वराज्याला शंभू राजाचं सपान पुन्हा पडेल काय. अरे जातीवरून दंगे येते, झेंड्यावरून पंगे, जातीवरून दंगे येते, झेंड्यावरून पंगे, आपलेच युद्ध आता आपल्या संगे. अरे धर्मासाठी मृत्यूची झुंज कोणी लढेल काय, स्वराज्याला संभाजी राजाचं सपान पुन्हा पडेल काय. मर्द आता जिताय पिऊन थोडा खंबा, मर्द आता जिताय पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही आता संभा. त्या शंभू सारखा शूरवीर तरुणी ते घडेल काय, या स्वराज्याला संभाजी राजांचं सपान पुन्हा पडेल काय. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेले गाई, कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेले गाई, पार्लर मध्ये आता रोज सस्ते आई, सईबाईचं बाळ पुन्हा शंभू राजासारखं मळेल काय, या स्वराज्याला शंभू राजाचं सपान पुन्हा पडेल काय, स्वराज्याला शंभू राजाचं सपान पुन्हा पडेल काय. खरतरी ज्वलंत प्रेरणा आहे. मरते वक्त या मुघलींनी संभाजी राजांच्या अंगावरचं सगळं सोनं काढून घेतलं, उरली उरती गळ्यात फक्त कवड्याची आई तुळजा भवानीची माळ. त्या माळीचं महत्व माहिती नव्हतं मुघलांना, पण त्या माळीनंच तर हा अखंड सह्याद्री, हा सह्याद्री ही रयत जगून ठेवली. त्या मातीचे आपण बसलेला आहात, एवढीच आशावाद व्यक्त करतो. तुम्ही माझ्या घरी कधी या,
मी जन्मल्यापासून आतापर्यंत एकदाही टीव्ही बघितला नाही, एकदाही नाही. माझ्या घरात टीव्ही नाही. वडिलांचं 50 लाखाचं घर आहे, एक सुद्धा टीव्ही नाही. माझ्या वडिलांनी माझ्या घरात टीव्ही बसवला नाही, पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000ची शिवाजी राजांची संभाजी राजाची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलेत. ताईनो, तुम्ही एकीमेकीला संक्रांतीला वाण देता का? वाण काय देता? टिकल्याचं पाकिट, बोचा डबा, पावडरचा डबा उघड्याच्या अगोदर संपून जातोय. इथून पुढे एकमेकीला वाण देताना शिवरायांचं संभाजीराजांचं एक पुस्तक गिफ्ट करून द्या. तुमच्या गावात तुमच्या मातीत एक तरी महाराजांचा मावळा तयार झाल्याशिवाय राहणार नाही. खर तर ही ज्वलंत प्रेरणा आज पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देते. या इतिहासातनं काही घ्या अगर न घ्या, पण एक गोष्ट शिका, आयुष्यात किती संकट येऊ देत, मरताना संभाजी राजा डोळ्यासमोर आठवा. जाता जाता एवढंच सांगतो, हर हर महादेव ची गर्जना, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, आम्हा मर्द मावळ्यांच्या झळकत्या चमकत्या तलवारी, मुघल पळती माघारी. राज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. हा भगवा पोरांनो तुमच्या माझ्या हातात संभाजीराजांनी दिले. एक वाक्य आठवा, उद्या सकाळी घरातनं बाहेर पडताना कपाळाला गंध लावायचा. का लावायचा? कपाळाला गंध हा हिंदू धर्माचं प्रतीक आहे. शिवाजीराजे गंध लावत होते, संभाजीराजे गंध लावत होते. ना कळत नाही पुढच्याला आदाब म्हणावं का रामराम म्हणावं. कपाळाला गंध लावायचा. आपल्या हातात, तुमच्या माझ्या हातात गावकऱ्यांनो एक गोष्ट दिली महाराजांनी, तो म्हणजे भगवा. काय दिलाय? भगवा. भगवा म्हणजे काय? भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, वा म्हणजे वासनारहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्रीरामांचा, हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा माझ्या धारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा, त्यागाचा, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आणि संभाजी राजांच्या बलिदानाचा. हा भगवा तुमचा आणि माझा. संभाजी राजांना नमन करतो. संभाजी म्हणजे काय? एकाच वाक्यात संभाजी म्हणजे काय सांगतो. आपल्या पोरांना फक्त एकाच वाक्यात सांगा संभाजी म्हणजे काय. जगात 16 भाषा बोलणारा राजा म्हणजे संभाजी. आळंदी पासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी, ही बंद पडलेली वारी चालू करणारा राजा म्हणजे संभाजी. वारकऱ्यांच्या डोक्यावरची वारकरी टोपी शाबूत ठेवणारा राजा म्हणजे संभाजी. अरे जगात पहिल्यांदा जैविक अस्त्राचा प्रयोग करणारा राजा म्हणजे संभाजी. पाषाणकोटच्या लढाईत जगात बुलेट प्रूफ जॅकेटचा पहिला शोध लावणारा